अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। मी नीलम आपल्या स्वामी चॅनल मध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत हीच आपल्या स्वामींची आणि प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते। स्वामी महाराज आपल्या कायम पाठीशी उभे आहेत। ते आपल्याला वेळोवेळी प्रचिती देत असतात। त्यांच्या तारक मंत्राच्या प्रत्येक वाक्याची सुद्धा आपल्याला रोज प्रचिती येत असते। स्वामी कायम म्हणतात, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी उभा आहे। तर अशीच जर प्रचिती तुम्हाला सुद्धा काही आली असेल, स्वामी अनुभव आले असेल, तर तुम्ही मला नक्की पाठवू शकता। आपण 4 लोकांपर्यंत पोहोचवूया, जेणेकरून आपले स्वामी काय आहे ते सगळ्या लोकांना समजेल। त्यांच्याकडून सुद्धा स्वामी सेवा होईल आणि त्यांच्याही मनातल्या इच्छा पूर्ण होतील। त्यांच्या मनातल्या इच्छा जेव्हा पूर्ण होतील तेव्हा त्यांच्याही नकळत त्यांचा आत्मा आपल्यासाठी दुआ देऊन जाईल की ह्यांच्यामुळे मी आज स्वामी सेवेत आलो, स्वामींची सेवा केली आणि स्वामींनी माझी इच्छा पूर्ण केली। अशी बरीच आपली रखडलेली कामं असतात, पूर्ण होत नाहीत, किंवा मानसिक त्रास असतात, काही शारीरिक त्रास असतात, मुलं होत नाहीयेत किंवा लग्न जमत नाहीये, घरात संपत्ती टिकत नाहीये, पैशाला खूप वाटा फुटतायत, पैसा घरात राहत नाहीये, अलक्ष्मीचा घरात वास होतोय। अशा बऱ्याच काही ना काहीतरी चिंता प्रत्येकाच्या आयुष्यात असतात। असा कोणी मनुष्य नसेल की ज्याला काही चिंता नाही, त्रास नाही, काही ना काहीतरी असतात। परंतु त्यावेळी स्वामींचा धावा मात्र करणं आवश्यक आहे। कितीही काही झालं, वाईट काळ जरी आला तरी स्वामींवरती अविश्वास दाखवू नका। स्वामी केवळ आपल्या चांगल्यासाठीच आपल्याला देत असतात। जे आपल्याला नकोच आहे, जे आपल्यासाठी वाईटच आहे, ते स्वामी कधीच देत नाही। असाच एक अनुभव आपल्याला एका ताईने मला पाठवलाय, तर ते मी आता त्यांचं नाव नाही सांगत आहे। तर अलिबागवरून त्यांचा मला मेसेज आला होता की अलिबागच्या ताई आहे, तर त्यांनी एक त्यांचा अनुभव शेअर केलाय। तर असंच त्या म्हणतात की माझ्या घरात स्वामी सेवेचं खूप आहे, माहेरी सुद्धा माझे आई वडील खूप करतात, त्याच्यामुळे सासरी येऊन सुद्धा मी सेवा चालू केली। घरात सगळ्यांचाच विश्वास बसला, सगळेच व्यवस्थित स्वामी सेवा चालली होती, सगळं व्यवस्थित होते। आणि एक दिवस म्हणाले की आम्हाला साखरपुड्याला जायचं होतं, नात्यातच म्हणाले साखरपुडा होता आणि त्याच्यामुळे मला सोन्याचे दागिने घालायचे होते। तर म्हणाले की मंगळसूत्र, त्यानंतर हार आणि काय कानातले वगैरे, म्हणाले असं सोनं जे आहे ते मी एका बॉक्समध्ये ठेवते छोट्याशा। तर तो बॉक्स मी शोधायला गेले, लॉकर उघडला, परंतु बॉक्स नव्हता जागेवरती। अक्षरशः म्हणाले पायाखालचं म्हणजे जमीन हादरल्यासारखी झाली, कारण 17 तोळे सोनं माझं त्या बॉक्समध्ये होतं। ती छोटी त्याचं डब्यासारखं, डबी कशी असते तसं म्हणाले बॉक्स टाईप होता। तर त्याच्यात मी सगळं माझं सोनं ठेवते। 17 तोळे सोनं जे होतं ते घरातून नाहीसं झालं होतं। त्या म्हणाल्या की चोरीही म्हणता येत नव्हतं, कारण बाकी सामान काही हल्लं नव्हतं, कुठलं काही चोरीला गेलं नव्हतं। फक्त जी माझी दागिन्यांची डबी होती ती फक्त दिसत नव्हती, गहाळ झाली होती। अख्खं घर शोधलं की या ना त्या हाताने कुठेतरी दुसरी ठेवलं असेल, परंतु ती काही डबी मला मिळाली नाही। अक्षरशः हतबल झाले की सगळं माझं स्त्रीधन होतं ते कुठल्या कुठे गायब झालंय आणि सोर्सच नाही। की मला आठवतंय लास्ट टाइम मी घातले होते, म्हणाले की माझ्या भाचीचंच लग्न होतं तेव्हा मी दागिने घातले होते आणि मी घरी येऊन सगळे डबीमध्ये काढून ते लॉकरमध्ये व्यवस्थित ठेवले होते, परंतु आता ते काही केला मिळत नव्हतं। घरातल्यांनी सगळ्यांनी समजावलं नाही, सगळ्यांनी शोधलं नाही, बाहेरून कोणी येणारही नव्हतं असं की बाबा कोणीतरी संशय घ्यावा की ह्याने नेलं असेल, त्याने नेलं असेल। घरात कोण आलं नव्हतं, त्याच्यामुळे पोलीस केसचा तर काही संबंधच नव्हता। सगळं म्हणाले अक्षरशः माझ्या अक्कल खात्यामध्ये निघालं की तूच कुठल्या तरी हाताने इकडे तिकडे ठेवलं असेल। घरातल्यांनी तेच सांगितलं की तूच कुठल्या तरी ह्या ना त्या हाताने इकडे तिकडे कुठेतरी झालं असेल आणि ते कुठेतरी गहाळ झालं असेल, बघू कधीतरी मिळेल। स्वामींना जाऊन साकडं घातलं की स्वामी का असं झालं माझ्या आयुष्यात। 17 तोळे सोनं खूप मोठी गोष्ट आहे आणि माझं स्त्रीधन आहे, माझं दागिन्यांवरती माझ्या प्रेम आहे आणि ते कुठे गेलं मला आठवतही नाहीये। लास्ट टाइम मी ठेवलंय, मला चांगलं आठवतंय, लॉकर उघडून मी ठेवलंय आतमध्ये डबीमध्ये, डबी कुठे गहाळ झाली काही केला समजत नाहीये। एवढं घर म्हणजे साफसफाई करून बघितली, कुठेच दागिने मिळाले नाहीत। स्वामींवरती सोडलं, जे काही असेल ते तुम्ही बघून घ्या, मला माझे दागिने लवकरात लवकर मिळू द्या। त्याच्यानंतर म्हणाले की जवळचे म्हणजे नातेवाईकांच्या त्याच्यातून एक सांगितलं की तू स्वामीची सेवा एवढी करतेस ना, तर केंद्रात जा, एकदा मठात जा आणि तिथून काही सेवा मिळते का बघ, काही सांगतायत का बघ तिथून दागिने हरवलेत वगैरे। जो आपला चोरीला वगैरे गेल्यावरती जो मंत्र म्हणतात तोही म्हणाले झाला, म्हणजे तो कारतरवीर्य असं काहीतरी एक मंत्र आहे बघा, तोही म्हणाले की मी म्हणून झाला, दिवसभर तो म्हणते, घरी काही त्याचा उपयोग नाही झाला। शेवटी मठात गेले आणि तिथे दादाला सांगितलं, गुरुवारची आरती झाली आणि त्याच्यानंतर काकांना भेटले आणि सांगितलं की असा प्रॉब्लेम झालाय, दागिने काही केलं कुठे मिळत नाहीये, तर कुठे गेले असतील। तर त्यांनी सांगितलं नाही की म्हणजे एक सेवा दिली, म्हणाले की सेवा करून बघ, स्वामींचा धावा कर, स्वामींचं नाव घे, स्वामींवर सोपव बघ, काहीतरी तुला आशेचा कारण किरण दिसेल आणि कधीतरी तुझे दागिने तुला परत मिळतील। कधी मिळतील ते मीही नाही सांगू शकत, सगळं स्वामींच्या मनाप्रमाणे होईल। आणि म्हणाले की घरी आले, काकाने जी सेवा दिली ती चालू केली, सेवा चालूच होती। त्याच्यानंतर म्हणाले की मध्यंतरी 2-3 वेळा आम्ही अक्कलकोटला सुद्धा जाऊन आलो, म्हणजे
दागिन्यांसाठी नाही, काही वर्षातून एकदा दोनदा अक्कलकोटला जातच असतात. त्याच्याप्रमाणे म्हणाले की आम्ही अक्कलकोटला मध्यंतरी जाऊन आलो 2-3 वेळा. तिथे जाऊन स्वामींना सांगितलं की स्वामी, सगळेजण एव्हाना विसरले होते घरातले, पण ज्याची वस्तू आहे त्याच्या आयुष्यात तर ते विसरूच शकत नाही. आणि एवढी मोठी जरा वस्तू हरवली असेल तर ती म्हणजे कशी विसरता येणार ना. बाकीचे एव्हाना म्हणाले विसरून झाले होते, त्यांच्या लक्षातही नव्हतं. मीही दाखवत होते की माझ्याही आता लक्षात नाही, कारण ते स्वतःला त्रास करून घेणार. आतल्या आत मीच तुडत राहणार की माझे दागिने भेटत नाहीये, कुठे गेले, मला तो त्रास होणार. आणि मग मी याचा रागा करून घेतला, मी जर आतल्या आत तुडत बसले तर त्याचा आपोआप म्हणजे परिणाम जो आहे तो घरातल्यांवर सुद्धा होतो. कारण एखादी स्त्री जर आजारी पडली घरात किंवा स्त्रीची जर मनस्थिती स्थिर नसेल, ठीक नसेल, तर त्याचा इम्पॅक्ट पूर्ण घरावरती होत असतो. हा प्रत्येकाला अनुभव असेल. त्याच्याप्रमाणे म्हणाले की मी सुद्धा विसरून दाखवायला लागले की नाही, मी ओके, माझे दागिने मी विसरले, स्वामी कृपा आहे ना, स्वामी आहेत ना बरोबर, कधीतरी मिळतील. आणि म्हणाले अक्कलकोटला जाऊन आलो 2-3 वेळा. तिथे जाऊन स्वामींना सांगितलं की लवकरात लवकर स्वामी दागिने मिळवून दे. तसं काय झालं असेल, कुठे गेले असतील, काहीतरी मला त्याचा थोडासा तरी काहीतरी मागमूस लागू दे की कुठे गेले त्याच्यानं. काही नाही. त्याच्यानंतर म्हणाले अक्कलकोटला जाऊन आलो. परत एकदा म्हणाले तिसऱ्यांदा आम्ही अक्कलकोटला गेलो होतो. तेही म्हणाले अचानकच ठरलं आमचं जायचं. मिस्टरांना सुट्टी मिळाली आणायची. 4 दिवस म्हणाले की चल जाऊन येऊया अक्कलकोटला. कारण अतोनात श्रद्धा होती घरातल्यांची. सगळेजण स्वामी नाम घेत होते. माहेरी सासरी सगळ्यांना स्वामींचं खूप वेड होतं अक्षरशः. कारण जेही काही संसार चालला होता, जेही काही चांगलं चाललं होतं ते फक्त त्यांची कृपा होती, हा सगळ्यांचा विश्वास होता. त्याच्यानंतर म्हणाले मिस्टरांना 4 दिवस सुट्टी होती म्हणून म्हणाले की चल जाऊन येऊया अक्कलकोटला. मुलं आणि मिस्टर, मी असे म्हणाले 4 जण आम्ही अक्कलकोटला गेलो. तिथे जाऊन स्वामींना सांगितलं स्वामी एवढ्या वर्ष झाली, 2 वर्ष होऊन गेली, परंतु दागिन्याचा काही शोध नाही लागला. काय असेल मनात तुमच्या, प्लीज मला माझे दागिने लवकरात लवकर मिळू देत. कारण त्याच्यानंतर पुन्हा नवीन दागिने बनवणं शक्य नाही झालं. कारण एवढे दागिने तर पुन्हा बनवणं शक्य नाही, कारण खूप होतं. त्याच्यानंतर अक्कलकोटची वारी झाली, पुन्हा घरी आलो. त्याच्यानंतर म्हणाले की 15 दिवस झाले आणि मग मी घरातली साफसफाई करायला घेतली. सगळं साफसफाई केली. किचन पहिलं साफ केलं, सगळे डबे वगैरे धुतले, सगळे पुन्हा साफसफाई करून पुसून वगैरे सगळं धान्य बिन्य भरून पुन्हा ठेवले. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणाले बेडरूमची साफसफाई केली, मग हॉलची साफसफाई करायला घेतली. असं म्हणाले घर साफसफाई करायला घेतली, कारण दिवाळी येणार होती म्हणून. तर म्हणाले दिवाळी येणार म्हणून मी सगळं साफसफाई केली, चकाचक सगळं. त्याच्यानंतर पुसताना म्हणाले आमच्या टीव्हीचं वॉर्डरोब जे आहे, म्हणजे टीव्हीचं वॉर्डरोब नाही, टीव्हीचं जे टीव्ही युनिट आहे तर त्याच्या मागे म्हणाले की अतिशय बारीकची फट होती. त्या फटीमध्ये म्हणाले मी झाडू घातली की तिथे अगदीच अडगळ दिसत होती, म्हणजे खूप अशी धूळ झाली होती, पोळीष्टक दिसत होती. आणि म्हणाले टीव्हीच्या मागे होते, त्याच्यामुळे कधी काय हलवणं वगैरे शक्य नाही झालं, कारण काही संबंधच नाही आला. परंतु त्या दिवशी मनात आलं की घाणच दिसतं, अगदी बाहेर दिसतं ते आपण साफ करतो, पण आतली घाण तशीच दिस राहते. म्हणून म्हणाले की मी झाडू घातली आतमध्ये आणि झाडू अटकली आणि खटकन आवाज आला. तर म्हणाले कसला आवाज आला काही समजेना. म्हणून आतमध्ये टॉर्च मारून बघितला, कारण खूप छोटी फट होती म्हणाले, त्याच्यामुळे आतमध्ये टॉर्च मारून बघितला, झाडू अडकलेली, ती काही येत नव्हती, जोरात खेचली आणि टॉर्च मारून बघितला तर मला एक काहीतरी अशी वस्तू दिसली की काहीतरी वरून आपटून खाली पडली. म्हणून झाडूच्या सहाय्याने हळूहळू त्या ह्याने काढायचा प्रयत्न केला तर नाही आलं. म्हणून मी लाकडाची एक छोटीशी अशी पट्टीसारखी असते ती घेतली आणि त्याने खेचून बाहेर काढली. बघते तर माझी डबी मला भेटली, जी सोन्याचा बॉक्स छोटा होता तो. उघडून बघितलं तर म्हणाले आतमध्ये 17 तोळे सोनं चकचकत होतं. जणू काही वाट बघत होतं की उघड आणि मला बघ. अक्षरशः म्हणाले असा भास झाला. आणि साक्षात्कार म्हणजे अक्षरशः मला त्या डबीमध्ये स्वामी दिसले, त्या सोन्यामध्ये मला स्वामींची प्रतिमा दिसली. खोटं वाटेल म्हणाल्या, बाकीच्यांना वाटेल काही सांगते म्हणून, पण म्हणाले अक्षरशः मला त्या सोन्याच्या डबीत स्वामींचा भास झाला, स्वामींची प्रतिमा मला दिसली. हा चमत्कार केवळ स्वामींमुळे आहे. एवढ्या 2 वर्षांनी अक्षरशः घरातल्या सगळ्यांनी सोडलंच होती आशा की काय मिळणार आहेत आता, सगळं घर शोधून झालंय. आणि म्हणाले म्हणजे काहीच त्याची कल्पनाही नव्हती की कुठेतरी असं कपाटाच्या म्हणजे टीव्हीच्या मागे, कपाटाच्या मागे ती डबी पडली असेल. तिथे ठेवायचा संबंधच नव्हता, कारण तिथे ठेवण्याची जागाच नाहीये, परंतु ती डबी तिथे होती. एवढ्या आता 2 वर्षात घरात साफसफाई किती वेळा झाली असेल, पण तेव्हा कधी दिसली नाही. आणि अक्कलकोटवरून आलो, स्वामींना पुन्हा गाराणा घालून सांगितलं की आता एवढ्यांदी आले, पुन्हा म्हणजे माझे दागिने मिळवले. आणि म्हणाले चमत्कार झाला आणि ती डबी टीव्हीच्या मागे सापडली. ही फक्त म्हणाले स्वामींची किमया आहे. स्वामी होते म्हणून म्हणाले की ह्याच्यातून मी बाहेर पडले. असे कित्येक क्षण आले, कित्येक अनुभव आले गाठीशी, की स्वामी होते, स्वामी पाठीशी उभे होते म्हणून मला कसली भीती नाही वाटली आणि मी त्या काळातून बाहेर पडत गेले. तर असाच अनुभव जर तुमच्याकडे सुद्धा असेल तर तो तुम्ही मला नक्की पाठवू शकता. जसं ताईंना छानसा अनुभव आला तसा प्रत्येकाच्या आयुष्यात स्वामी छानसे अनुभव देऊ देत, ही स्वामींच्याने मी प्रार्थना करते. आणि व्हिडिओ इथेच थांबवते. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा
चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा स्वामी सेवेमार्फत किंवा छानशा स्वामी अनुभवामार्फत. तोपर्यंत धन्यवाद. इथेच थांबते. श्री स्वामी समर्थ.